गर्लफ्रेंडला वाढदिवसाची गिफ्ट देण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना नागपुरातील अंबाझरी परिसरात समोर आली आहे। कपड्यांच्या दुकानाचे शटर तोडून कपडे, रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करणाऱ्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडनं तब्बल 92,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या सतर्क तपासामुळे ही कारवाई शक्य झाली आहे। अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कपड्यांच्या दुकानात 29 मे रोजी पहाटे चोरीची घटना घडली होती। दुकानदाराने रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केले। दुकानातून विविध प्रकारचे कपडे, रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरी करून ते पसार झालेत। दुसऱ्या दिवशी दुकान फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा तपास सुरू करताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। फुटेजमध्ये दोन संशयित दिसून आलेत। त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली। 31 मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान दोन विधी संघर्षग्रस्त बालक संशयास्पदरित्या फिरताना आढळलेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे। चौकशी दरम्यान एका अल्पवयीन मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाची गिफ्ट देण्यासाठी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्त मालाची किंमत 92,400 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईमुळे परिसरातील दुकानफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून अंबाझरी पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे। मी पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पदकोंडे दिनांक 28/5/2026 रोजी यातील फिर्यादी जे क्रोम स्टोअरचे मालक आहेत त्यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते घरी गेले होते। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आमचे पोलीस ठाण्याचे अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना क्रोम स्टोअर या दुकानाचा ताला जो आहे तो तुटलेल्या स्थितीत मिळाला। त्यांना संशय आला की तिथे चोरी झालेली असू शकते। त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले। त्यांनी क्रोम स्टोअरचे जे मालक आहेत यातील फिर्यादी त्यांना फोनद्वारे माहिती दिली आहे की इथे चोरी झालेली आहे। अशा माहितीवरून त्यांनी शटर ओपन करून पाहिलं असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली तर रात्रीचे 2 वाजताचे ते 3 वाजताचे दरम्यान दोन अज्ञात इसम जे तोंडाला मास्क बांधून त्यांनी चोरी केलेली आहे, काही कपडे, लॉकेट अशी। तर फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून त्यांचा पोको कंपनीचा C71 हा मोबाईल चोरीला गेलेला आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 10,000 रुपये। तसेच दुकानातील कपडे, टी शर्ट, जीन्स तसेच लॉकेट इत्यादी असे 15,000चा असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। असा एकूण 25,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 216/2026 कलम 305, 331(3), 324(4) आणि 3(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध करत असताना आम्हाला ते अज्ञात इसम हे जरीपटका परिसरामध्ये राहत असल्याचे आम्हाला माहिती मिळाली। आम्ही गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती जी प्राप्त केली त्यानुसार त्यांचे नाव माहिती पडले आम्हाला। ते दोन्ही विधी संघर्षित बालक असल्याने आम्ही त्यांचा शोध सुरू केला तर आम्हाला ते तेलंगखेडी गार्डनच्या जवळ आढळले आम्हाला ते। आम्ही त्यांची विचारपूस केली असता ते पळण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना तिथं थांबवलं, 2 पंच बोलवले, त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली। अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे जो चोरीला गेलेला मोबाईल होता तो पोको C71 हा मोबाईल मिळून आला, तसेच 6 लॉकेट मिळून आलेले आहेत। असा मुद्देमाल आम्ही अंगझडतीमध्ये जप्त केलो आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ताब्यात घेतला आम्ही आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली। गर्लफ्रेंडला वाढदिवसाची गिफ्ट देण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि सततच्या शोध मोहिमेच्या जोरावर हा गुन्हा उघडकीस आला असून या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे।